नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये बंडाचे आवाज वाढत आहे। तिकीट वाटपामुळे नाराज असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतलाय। नागपूर महानगरपालिका निवडणुकीची नामांकन प्रक्रिया पूर्ण होताच भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। तिकीट वाटपावर नाराज असलेले नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली असून त्यामुळे निवडणुकीची समीकरणं बिघडण्याची शक्यता वाढली आहे। ही परिस्थिती ओळखून दोन्ही पक्षांनी आता डॅमेज कंट्रोल मोडमध्ये जात बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालवले आहे। भाजपमध्ये अधिकृत उमेदवारांनाच आपापल्या प्रभागात बंडखोरी करणाऱ्यांच्या घरी जाऊन थेट संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। बंडखोर उमेदवार मैदानात राहिले तर थेट नुकसान भाजपलाच होईल असा पक्ष नेतृत्वाचा अंदाज आहे। त्यामुळे ज्येष्ठ नेते आणि माजी लोकप्रतिनिधींनाही सक्रिय करून संघटना व शिस्तीचा संदर्भ देत नाराज नेत्यांना मागे घेण्याचा प्रयत्न केला जातोय। काँग्रेसनेही याच धर्तीवर रणनीती आखली आहे। पक्षातील अनुभवी आणि जुने नेते बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून त्यांची समजूत काढत आहे। निवडणूक एकजुटीनं लढावी आणि अंतर्गत मतभेदांचा फायदा विरोधकांना मिळू नये यावर काँग्रेसचा भर आहे। यासाठी सातत्यानं बैठका आणि वैयक्तिक संपर्क वाढवले जात आहे, जेणेकरून बंडखोरीची ठिणगी वेळेत विझवता येईल। राजकीय जाणकारांच्या मते बंडखोर उमेदवारांना रोखता आलं नाही तर अनेक प्रभागात त्रिकोणी लढत निर्माण होऊ शकतात। त्यामुळे संपूर्ण निवडणूक गणित बदलू शकते। यामुळे यावेळी मनपा निवडणूक केवळ सत्तेसाठीच नव्हे तर संघटनेची पकड आणि नेतृत्वाची विश्वासार्हता तपासणारी खरी कसोटी ठरताना दिसत आहे।